आणि कलर खूप उजळलाय, गोरी झाले एकदम मी. वा, गोरे झाले आमचे सप्लिमेंट. म्हणजे गोरा कलर पहिल्यापासूनच आहे, पण असं थोडासा काळवंटला होता ट्रेस नीट वाटलं आणि टेन्शननी माणसाला. टेन्शनने खूप असा कलरच राहिला नव्हता हो, पहिला जो आणि ओरिजिनल आहे समजा तो. होतं आता एकदम आपल्या ओरिजिनल सारखा गोरा आणि पुन्हा असं एकदम यंगनेस पूर्ण चेहरा ते असा तेजदार एकदम दिसतो. गोरा तेजदार दिसतं ना. मग तुम्ही ट्रॅकवर आहात. तुमचं आपलं सांगतात आपली स्किन म्हणजे आपला आरसा असतो माहिती ना. सिबंथॉन वगैरे सगळं तुम्ही जे सांगितलं ते सगळं मेडिसिन कंटिन्यू चालू आहे ना, मग हा. त्याने असं हे होतंय आणि हलकं आणि आज पोट म्हणजे साफ होतं तुम्ही एकदम. तुमचा स्टॅमिना वगैरे वाढलाय, बाकीचं हो. हलकं वाटतंय, बाकीचं डायजेशन इश्यू कमी झालाय. फक्त वेट नाही ना कमी झालं. वेट तर 100% तुम्ही ट्रॅकवर आहात मॅडम. तुम्हाला माहिती का, आपली त्वचा असते ना, आपल्या सेन्सर म्हणजे ना आपल्या शरीरामध्ये इंटरनल काय प्रॉब्लेम तुम्ही माहिती का, पिंपल आले तर लोक काय बोलतात, डायजेशन इश्यू आहे, तट्टे नायटे, हे सगळ्या गोष्टी ना आपल्या आतून बिघाड झाल्यावर स्किनला दिसतं. तुमची स्किन निखळ झाली, शाईन झाली किंवा तुमच्या चेहऱ्याला काळवंडलेलापणा निघून गेला, याचा अर्थ तुमची बॉडी 100% डिटॉक्स झालीये. आता कसं आणि आहे पोट साफ होतं, पोट अजिबात हे होत नाही, म्हणजे पूर्ण क्लीन होतं सकाळी उठल्याच्या नंतर. बेस काय आहे माहिती का तुम्हाला, आपल्याला 99% आजार आपलं पोट पोटातून साफ. येतात. मग आपलं पोट क्लिअर झालं म्हणजे तुम्ही 70% रिकव्हर झाला. आता झालं तुम्ही ते याच्यावर ट्रॅकवर आलेले आहेत. एकदम हळूहळू 90 दिवसापर्यंत तुमचं वजन पण कमी व्हायला एकदा सुरुवात झाली ना, मग तुम्ही म्हणताल आता बास बाबा. त्या माणसानं डायरेक्ट म्हणतो 1.5 महिना झाला मॅडम माझं वजन एवढं कमी झालंय, मला पहिले कपडे यायला लागले नाही, पॅन्ट ढिली व्हायला लागली, मी तुमचं औषधच बंद केलं. म्हणजे नाही जेवढं गरज आहे एक्स्ट्रा फॅट आपलं ना सप्लिमेंट काय करतं, वेट लॉस नाही करत, फॅट लॉस करते. एक्स्ट्रा चरबी ना तेवढंच जातं, बाकीचं तुमचं ओव्हर वेट कमी करत नाही. घाबरू नका म्हटलं. त्यानं आज घाबरून मला कॉल केला. तो म्हणला मॅडम एवढे दिवस झाले माझं एवढं वजन कमी झालं, सगळे म्हणायला आलेलं वजन कमी झालं, म्हणून मी ना बंद केलं. म्हणलं काही नाही, कंटिन्यू करा, जेवढं व्हायचंय ना तेवढंच फॅट काटणार तुमचं, एक्स्ट्रा फॅट काटणार नाही. तुमच्या शरीरात जेवढी एनर्जी पाहिजे, जेवढं ब्लड पाहिजे, जेवढी हे पाहिजे ना इम्युनिटी, तेवढं सगळं कन्व्हर्टेशन करून एक्स्ट्रा फॅट काढून टाकणार. इम्युनिटी वाढली मला. पहिला थकवा कंटिन्यू यायचा ना, मला थकवाच येत नाही आता. बघा म्हणजे बरं, मी काम 15 दिवसामध्ये इतकं छान रिझल्ट आहे. अजून काय पाहिजे सांगा बरं. हो, आणि मी स्कूल टीचर असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे किती एक्झर्शन आणि मेंटल किती असतं. आणि ना कसं असतं माहिती का, आजच्या जनरेशनमध्ये मॅडम माहिती का, की आपण आहे ना सगळ्यांची केअर करतो, सगळ्यांचा मेंटेनन्स ठेवतो, इव्हन मोबाईलचा ठेवतो, घराचा ठेवतो, गाडीचा ठेवतो, मुलांचा ठेवतो, नवऱ्याचा ठेवतो, पण स्वतःचा मेंटेनन्स आपण ठेवतच नाही. कारण की आपल्याला तेवढा वेळ पण नेतो, तेवढं म्हणजे शरीरात एवढी हेच नाही राहत, ताकदच राहत नाही एवढ्या सगळ्यांचं करता करता. म्हणून सिबोक्थॉन आपल्या वुमेन लोकांसाठी आहे ना, खरं तर जादूची काठी आहे. म्हणजे जो पण हे कधी वुमेन घेत असेल ना, तिला प्रत्येक वुमेनला गरज आहे. जसं पहिलं आपण वुमेन हॉर्लिक्स प्यायचो, म्हणजे नाही का पहिले लोक काहीतरी ते रिवायटेल वगैरे गोळ्या खायचे, तर ते शेवटी केमिकलच झालं ना. आणि हे न्यूट्रिशन आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टिरॉइड नाही, पेन किलर नाही, तर कोणतंच असं वेट लॉस होण्यासाठी आपलं निसर्गानं जसं बनवलंय तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. आणि मॅडम तुमचं वेट पण कमी करून देऊ आणि तुमचा जो आहे पर्सनल प्रॉब्लेम तो पण आपण क्लिअर करून देऊ. ठीक आहे ना? काहीच इश्यू नाही. हो, कंपल्सरी चालणं कंपल्सरीच आहे मॅम. चालणंच होत नाही कारण की जरा धावपळच होते ना, वेळच भेटत नाही वॉकिंगसाठी. धावपळ, उठायचं, पळायचं, घरची कामं. नाही मॅडम, तुम्हाला आहे ना मी बिग बिल्डिंग आणि भस्त्रिका देते. त्याला फक्त मोजून 7 मिनिट लागतात. 7 मिनिटात एवढं करायचं आहे. एवढं म्हणजे 1 केलं तासात का? तुम्ही 60 मिनिटं का? 7 फक्त ओके 7. ओके. हां हां, उठल्याचं चालतं ते. सप्लिमेंट घेतलं ना, मग आपलं याच्यात वज्रासनमध्ये बसायचं आहे आणि भेंडीच्या देठात मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते, ते बघून हे प्रॅक्टिस करायची आहे. आणि ओके ओके, ते चालेल. केलं ना त्याच्यानंतर भस्त्रिका करायचे सुरू. आज 10चे 3 सेट मारायचे 30 पर्यंत आणि नंतर तुमचा स्टॅमिना इतका वाढेल आणि तुमचं आहे ना चेहरा पण ग्लोईंग होईल आणि बाकीच्या गोष्टी तुमचे केस वगैरे गळत असतील ते सुद्धा बंद होतील. बघा तुम्ही ध्यान नाही, ठेवा केस नाही तसंच. केसही वाढलेत, केसही फार वाढलेत मॅम. नखही कंटिन्यू वाढतच राहतायत. म्हणजे केस चांगलं आहे ना, तुम्हाला हवं ते न्यूट्रिशन केस भेटतंय. प्रत्येक 8-10 दिवसाला नख काढते. पहिलं तर 1-1, 1.5 महिना काढत नव्हते. आता नखही काढते आणि केसांनी एवढी म्हणजे अशी स्ट्रेंथ धरली की लांबतच चाललेत माझे केस.
अच्छा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही थोडंसं तुमचं काय प्रक्रिया आहे तेवढं चाट करून थोडा पाठवला तर चांगली गोष्ट होईल आहे ना. हो हो नक्कीच पाठवेन. मला माझा हा पर्सनल नंबर आहे, याच्यावरती मला तुम्ही मग व्हॉट्सअपला टाका सगळं काय काय, आणि काय काय काढा वगैरे म्हणतात ते पण टाका. हो हो चालेल चालेल, मागून घेईल मी. 100% टाकेल मॅडम. हो हो चालेल. थँक्यू. तुम्हाला ग्रुपला ओके. ऍड करू का? नाही ग्रुपचं काही नाही आवश्यकता, पर्सनल आहेत ना तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आहेत ते. चालेल चालेल, मग काही नाही. हो हो चालेल. मी पाठवते. ओके. हो हो चालेल. हो हो चालेल. ठीक आहे. थँक्यू. हो हो. हा चांगला फरक पडलाय त्याचे. ते मला जे त्रास व्हायला होता हा 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 त्रास कमी झालाय त्या औषधानं. बघा मी 2 टाइम चालू आहे माझं ते स्पेरुलिन आणि सेबाक्टम. हा सर. हा तर कोणता त्रास तुमचा कमी झाला, तुम्ही असं स्पेसिफिक बोलू शकता? माझ्या पोटात आग पडायची, बडबड करायचं, हा हा ती असं अंग दुखायचं, हा सगळं कमी झालं. पाय वगैरे जे दुखत होते का ते सगळं कमी झालं. डोकं जड पडायचं. परत हा भूक लागायला लागली आहे. हा बरं. तर तुम्हाला मी मागच्या वेळेसच बोललो होतो जेव्हा घेत होते तेव्हा तुम्हाला 100% फरक पडेल असं. हा तरी अजून 8 दिवस झाले नाही ना घेऊन. हा, बघा बरोबर. कधी शुक्रवारपासून चालू केलंय, म्हणजे आज सोमवार आहे, अजून 4 दिवसातून होणार आहे. हा बरोबर आहे. आठवडा. हा तर हा चांगलं आहे सर, काही नाही, काही व्यवस्थित आहे सगळं. चालेल सर. तर बघा तुमचं